पैसा पैसा म्हणजे काय पैसा, किती पैसा वाटायचा ते साधारण चव्हाण गेल्या 20 वर्षात त्याच्याकडे नाव नाही घेतलं, तरी टीका पडली की बाबा बाबरेची साधारण चव्हाण शेतर निपांच्या समोर निवडणुकीला पराभूत झाले, बरोबर आहे? तुम्ही होते त्यांच्याबरोबर बरोबर होतात ना, तुम्ही पण होता, सगळे होतात ना. त्यांनी काय सांगितलं, माझ्याकडे पैसा नाही, बरोबर, पैसा नाही म्हणून मी हरलो, पैसा नाही म्हणून मी कमी पडलो. आणि ते साधारण चव्हाण दुसरे गावागावात जायचे, तुझ्या देवळाला किती 1 कोटी रुपये, 1 कोटी रुपये देतो. तुझ्या देवळाला काही 500 स्टील पाहिजे, आता पाठव. तुला काही 500 कोटी सिमेंट पाहिजे, आता पाठव. तुझ्या काही पोराला काही 25 लाख रुपये पाहिजे, आता पाठव. अरे हे पैसे आले कुठून? हे पैसे आले कुठून? ज्यांच्या स्वतःच्या निवडणुकीमध्ये खर्चाला पैसा नव्हता म्हणून मी पराभूत झालो सांगतात, ते आता कोटीच्या कोटी करतात. तुला किती कोटी, तुला किती 25, तुला किती 50, बोल फक्त. कुठून आले पैसे? आले कुठून पैसे? अरे मोदींनी तर 8 नोव्हेंबर 2016 नोटाबंदी केल्या ना, देशाच्या पंतप्रधानांनी नोटाबंदी केल्या. अरे मग ह्याच्याकडे नोटा येतात कुठून एवढ्या? हे एक उदाहरण सांगितलं की वाशिष्ठी डेअरी, ती वाशिष्ठी डेअरी इतक्या शेतकऱ्यांना वरदान ठरलं असं मला वाटत होतं. इतक्या शेतकऱ्यांचं आर्थिक त्या ठिकाणी घरी बसवेल आणि आर्थिक मदत होईल लोकांना, म्हणून ती वाशिष्ठी डेअरी अधिक सक्षम व्हावी म्हणून आम्ही बघितली. आणि त्या वाशिष्ठी डेअरीमधून आता एवढं काय मध्ये निघते ती काय कळतच नाही. नुसता पैशाची पोती घेऊन फिरताय, तुला किती, तुला किती, तुला किती, तुला किती, तुला किती. कुठून आला पैसा? हा पैसा आला कुठून? पण आज सांगतो तुम्हाला, जे काय व्हायचं ते होईल. पण असा जर पैशाला जर समाज विकला जायला लागला तर असे प्रामाणिक कार्यकर्ते आता समाजामध्ये पुन्हा उभे राहणार नाही, हे लक्षात ठेवा. समाज लोकदर्शी विकायला लागली तर असे प्रामाणिक कार्यकर्ते पुन्हा मिळणार नाही, पुन्हा मिळणार नाही. आणि मग तत्वज्ञान सांगणाऱ्या लोकांनी तत्वज्ञान सांगण्याच्या भानगडीत पडू नका, अजिबात पडू नका. तत्वज्ञान सांगण्याच्या भानगडीत तत्वज्ञान सांगायच्या, मोठ्या मोठ्या गोष्टी सांगायच्या. तुम्ही त्या पालकमंत्र्यांचं सांगितलं, ते मी आता कुठली पण तुमची ऐकली सांगतो, लय बरोबर बोलतो वेळ. मी कधी टीका नाही करत त्याच्यावर, लय बदमाश, 1 नंबर बदमाश. खोटं कसं बोलावं आणि लोकांच्या पोटात सुटण्याच्या वेळी आव्हान आहे. मला तर सुटण्याच्या वेळी पोटात शिरणार. या एका शिंदेच्या समोर भाषण केलं, मी भाषण ऐकलं, शिंदे साहेब तुम्ही 100 कोटी रुपये दिले म्हणून ती जिल्हा परिषदेची नवीन इमारत होते, आता जे जाती ते समाजाला त्या नवीन इमारतीमध्ये बसतील. शिंदे साहेब तुम्ही 100 कोटी दिले. हे भाषण कधी झालं? अजित दादा पवार गेलेली 5व्या 6व्या दिवशी भाषण झालं. अरे कमीत कमी ही तर जाण ठेवा, त्यावेळेला विक्रांत स्वतः अध्यक्ष होता, स्वतः त्यांनी अनेक वेळा पालकमंत्र्यांनी सांगितलं की विक्रांतनी पैसे आणले, विक्रांत नाव नका घेऊ. पण जे अजित दादा आपल्यामध्ये आता राहिले नाही त्यांचं सुद्धा नाव घेण्याचा अवधार्य या लोकांची सोय नाही, हे लक्षात घ्या. काय शिंदे साहेबांचा संबंध? शिंदे साहेब जेव्हा कोण होते त्यांनी कुठले पैसे दिले? आणि किमान अजितदादाचं जर नाव घेतलं असतं ना तर तुम्ही किती प्रामाणिक आहात ते लोकांना कळलं असतं. पण नेहमीच एकच भाषण ठरलेलं. या स्पीकरवर कोण आहे? एकनाथ शिंदे. जो मी आहे तसं आहे, पालकमंत्री भाषण ठरलेलं तो तुमच्याकडे, दुसरा कोणाकडे नाही. नंतर देवेंद्र फडणवीस साहेब आज जो मी आहे ना तो तुमच्याकडे. त्याच्यानंतर अजितदादा बिचारे गेले, ते म्हणजे दादा जो काही गेला तो तुमच्याकडे. पवार साहेब भेटले ना, जो काय तो तुमच्याकडे. राजाभाऊ मुंबई भेटले की जो काय तो तुमच्याकडे. संतोष घराणे भेटले तर जो काय तो तुमच्याकडे. आणखी तो भेटला जो काय केलं त्यांच्याकडे. नक्की तू कोणामुळं? नक्की कोणामुळं? इतक्या थापा मारायच्या, इतक्या थापा मारायच्या, इतकं खोटं बोलायचं, त्याला सीमा नाही. अशा पद्धतीने या लोकांनी निवडणूक जिंकलेली आहे. निवडणूक जिंकलेली आहे. निवडणूक जिंकली म्हणून काय